आज बघूया उकड शेंगोळीची रेसिपी। चपाती भाजी, भाजी भाकरी किंवा भात वरण खाऊन कंटाळा आला असेल तर ही उकड शेंगोळीची रेसिपी तुम्ही बनवू शकता। तसंही आता पावसाळा चालू होईलच आणि पावसाळ्यामध्ये गरमागरम टेस्टी काहीतरी खावंसं वाटतं, तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे पावसाळ्यासाठी। चला बघूया उकड शेंगोळीची रेसिपी। त्याच्यासाठी मी इथे एका खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्यात, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तिखट मिरची आहे ही, मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटचा सुद्धा वापर करू शकता। त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचापेक्षा थोडं कमी ओवा घेतला आहे। आणि आता याची पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची। मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही याला बारीक वाटून घेऊ शकता। आणि आता इथे हे अशा पद्धतीने बारीक पेस्ट तयार झालेली आहे। आता शिंगोळे बनवण्यासाठी पिठाचं प्रमाण बघूया किती घ्यायचं। इथे मी 2 माणसांसाठी शिंगोळे बनवत आहे, त्यानुसार पिठाचं प्रमाण बघूया। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतले। त्याच्यामध्ये जी पेस्ट बनवली होती मिरची लसूण कोथिंबीरची ती घातली 1 चमचा, छोटा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं। आता याच्यामध्ये पाणी घालून घट्ट पीठ भिजवायचं आहे। पीठ घट्टच भिजवायचं, पातळ पीठ भिजवलं तर शिंगोळे वळता येणार नाहीत आणि शिजायला जेव्हा शिंगोळे पातेल्यात टाकू तेव्हा ते चिटकतात एकमेकांना। त्याच्यामुळं मग पीठ घट्टच भिजवायचं, त्याच्यामुळं पाणी थोडं थोडं घालायचं। एकदाच पाणी घातलं तर पीठ पातळ होईल। आमच्याकडे शिंगोळे याच पद्धतीने बनवतात, 3ही पिठं मिक्स करून। कोणी कोणी फक्त गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवतं, पण हे 3ही पिठं मिक्स करून शिंगोळे बनवले तर खूप टेस्टी शिंगोळे होतात। आता घट्ट पीठ भिजवून झाले आणि आता याच्यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं। 10 मिनिटासाठी पीठ भिजू द्यायचं। 5-7 मिनिट झालेली आहेत। आता कढई ठेवली गॅसवर, त्याच्यामध्ये तेल, जिरं, मोहरी आणि पाणी घातलं। जिरं मोहरी तडतडल्यानंतर 3 ग्लास पाणी घातलेलं आहे मी। याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची। आता पाणी उकळते स्लो गॅसच्या फ्लेमवरती, तोपर्यंत शिंगोळे बनवून घेऊ। पीठही 7 ते 8 मिनिटांमध्ये चांगलं भिजलेलं आहे। पुन्हा एकदा त्याला थोडंसं मळून घ्यायचं आणि थोडं मऊ करायचं। आता पोळीपाटावरती शिंगोळे वळून घ्यायचे। थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे त्याला वळायचं आहे। आता हे वळतेवेळी एकदम जाड वळायचं नाही, नाहीतर मग शिंगोळी शिजायला वेळ लागतो। त्याच्यामुळं अशा प्रकारे हे शिंगोळी बारीक वळायची आणि बांगडीप्रमाणे त्याला असं गोलाकार देऊन चिटकवून घ्यायचं। कोणी कोणी अशाच लांबक्या आकारामध्ये शिंगोळे बनवतं, तर कोणी चिमट्याचा आकार असतो तसं बनवतं, पण आमच्याकडे तर हे असेच बांगडीसारखे शिंगोळे बनवतात। आणि बघा इथे शिंगोळे बनवून घेतलेत काही मी। आता पाणी उकळलेलं आहे, तोपर्यंत शिंगोळे टाकतेवेळी पाणी चांगलं उकळवायचं। गार पाण्यात किंवा कोमट पाण्यात अजिबात टाकायचे नाही, नाहीतर ते चिटकतात। पाणी चांगलं खळखळ उकळलं की मग त्याच्यामध्ये एक एक शिंगोळे सोडायचे। आणि आता बघा शिंगोळे जसे जसे शिजतील तसे तसे ते हळूहळू वर येतात। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि बाकीचे शिंगोळेसुद्धा वळून याच्यामध्ये सोडायचे आहेत। शिंगोळे पाण्यात सोडतेवेळी आधीचे जे शिंगोळे टाकले होते त्याच्या आजूबाजूला टाकायचे। एकावर एक टाकले तर ते चिटकतात, त्याच्यामुळं मग आजूबाजूला टाकायचे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं। झाकण ठेवतेवेळी अर्धी झाकण असं उघडं ठेवायचं कढईवर, म्हणजे उतू जाणार नाही। पूर्ण झाकण झाकलं तर ते उतू जातं, त्यामुळं अर्धं झाकण उघडं ठेवायचं। आणि 3 ते 4 मिनिटांनी हलक्या हाताने एकदा पळीने याला हलवून घ्यायचं आणि पुन्हा शिंगोळ्याचा दुसरा फेर याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा झाकण सेम पद्धतीने ठेवायचं।
आता शिंगोळे बनवून झाल्यानंतर मी थोडंसं पीठ साईडला काढून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये. आमच्याकडे तर या शिंगोळ्यामधलं हे जे सूप आहे तेच जास्त आवडतं सगळ्यांना पिण्यासाठी, म्हणून मग हे अशा प्रकारे पाण्यात मिक्स करून यामध्ये ओतायचं. ते सूप झाल्यासारखं होतं मस्त आणि टेस्टी लागतं. आणि बघा आता हे शिंगोळे शिजत आहे. खूप जास्त सारखं सारखं याला अशा पळीने हलवायचं नाही, नाहीतर मग शिंगोळे तुटतात. एक 2-3 वेळा हलवायचं फक्त, खालच्या साईडने चिटकू नये म्हणून, आणि तेही अगदी हलक्या हाताने हलवायचं, नाहीतर मग शिंगोळे तुटतात. बघा शिंगोळे जसे जसे शिजतील तसे तसे यातल्या सूपला घट्टपणा येतोय. गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरती हे शिंगोळे 12 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचे. शिंगोळे व्यवस्थित शिजवून घ्यायचे, नाहीतर मग अर्धे कच्चे शिजले तर पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आणि इथे शिंगोळे तयार झालेले आहेत. ही गरमागरम शिंगोळे, त्यातलं गरमागरम सूप खूप भारी लागतं. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर संध्याकाळच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट अशी टेस्टी रेसिपी आहे. आणि आमच्याकडे हे शिंगोळे खातेवेळी त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी शेंगदाणा चटणी, आंब्याचं लोणचं किंवा मग भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा खातात. खरंच खूप भारी लागतात हे शिंगोळे, एकदा बनवून बघा.